महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये बिबट्याचा विषय ज्या पद्धतीनं तुम्ही पाहत आहे की बिबट्याचा विषय सगळीकडे सुरू आहे। अधिवेशनामध्ये अर्धा विषय जर पाहिला तर बिबट्याचाच विषय आहे, मीडियामध्ये बिबट्याचा विषय आहे आणि मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजूला पोरा असो, मेलघाट असो, पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जे बिबटे येतात, नागपूरमध्ये येतात, मुंबईमध्ये येतात, तर बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे। या संदर्भात मी स्वतः वन मंत्र्यांची, गणेश नाईक साहेबांची आज भेट घेतली की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्यासाठी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बाबा आमटेंनी आपल्या वनामध्ये बिबटे पोसून ठेवलेले आहे, अनेक ठिकाणी प्रायव्हेट वनामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं पालनपोषण सुरू आहे। ज्या ठिकाणी वन ताराच्या माध्यमातून अंबानी परिवाराने अनेक प्राण्यांना संरक्षण दिलेलं आहे। आज तुम्ही घराघरामध्ये जर पाहिलं, देशातून परदेशातून मोठमोठ्या प्रकारचे कुत्रे, जे खतरनाक जातीचे कुत्रे आपण घरामध्ये पोसतो, त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालन पोषण केलं तर मला असं वाटतं बिबटे सुद्धा सुरक्षित राहतील, माणसं सुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणात हे नसबंदी वगैरे करायची गरज पडणार नाही।